साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो. पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. मंत्रिपदे आणि खाते यांच्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती तशीच रस्सीखेच आता देखील पालकमंत्रीपदासाठी पाहायला मिळते आहे. 36 पैकी 11 जिल्ह्यात ही रस्सीखेच जरा जास्त तीव्र असल्याचं दिसत आहे. पुणे, रायगड, नाशिक, संभाजीनगर, बीड, सातारा हे जिल्हे पालकमंत्रीपदासाठी प्रतिष्ठेचे बनलेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा केल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार असल्याच्या चर्चा होत्या. आता तीनही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रीपद असा फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, पालकमंत्र्यांच्या संदर्भात आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला जायला सांगितलं तर मी बीडला देखील जाईन किंवा त्यांनी तिथे जायला सांगितलं तिथे जाईन. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे. गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो. अर्थात या 3 नेत्यांनी मान्यता दिली तर मी ते ठेवेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. ही 6 नदीजोड प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहेत. म्हणजे एकट्या विदर्भातलं नदीजोड प्रकल्प 10 लाख एकराला आणि विदर्भातल्या 7 जिल्ह्यांना पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकेल अशी, ज्याला जनरेशनल म्हणतात, अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात हे जनरेशनल प्रोजेक्ट्स आहेत. असे प्रोजेक्ट्स हे सगळे आपण हातामध्ये घेतलेले आहेत. दादांनी गडचिरोलीचा उल्लेख केला. मी जो वारंवार बोलायचो आणि आता ते होताना दिसत आहे की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इज गडचिरोली. ते आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्षलवाद ऑल टाइम लो आहे. परवा देखील 2 मोठ्या केडरनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं आहे आणि आता डीपमध्ये ज्या भागात आपण कधी जात नव्हतो अशा भागामध्ये आपण जायला लागलो आहे. पुढच्या काळामध्ये एक प्रकारे निकराची लढाई ही संभावित आहे, ती होताना दिसते. पण त्यातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचं काम आपण करणार आहोत. जो शास्तीचा विषय मी पुन्हा पडताळून पाहिजे, आता माझ्याकडे त्याची अपडेटेड माहिती नाही आहे. पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला जायला सांगितलं, बीडला देखील जाईल किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो. अर्थात या 3 नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.